सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भूगोल हा विषय घेणार आहोत. त्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 ते 5 महत्त्वाचे असे इम्पॉर्टंट MCQs आणि त्याची उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही सर्वांनी नोटबुकवर प्रश्न मेन्शन करायचे आणि खाली उत्तरं लिहायचे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. पृथ्वीला 1 अंश फिरण्यासाठी किती मिनिटांचा कालावधी लागतो? 2 मिनिट, 4 मिनिट, 6 मिनिट की 8 मिनिट? काय उत्तर असेल बाळांनो? तर 4 मिनिट इतका वेळ लागतो. पर्याय क्रमांक ब. मूलतत्वावर GTM दुपारचे 12 वाजले असल्यास 60 अंश पूर्व रेखावृत्तावर किती वाजले असतील? बघा, सकाळचे 8, संध्याकाळचे 4, दुपारचे 2, रात्रीचे 10. तर संध्याकाळचे 4 वाजले असतील. पर्याय क्रमांक ब. प्रश्न तिसरा. भारताची प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे? हे माहिती ठेवायला लागेल आपल्याला. पहा, पर्याय 4 दिलेले आहेत, त्यातील एक निवडायचा आहे. तर पर्याय क्रमांक अ हा या ठिकाणचा आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? पहा, 4 तास 30 मिनिटे, 5 तास 30 मिनिटे, 6 तास की 5 तास? तर याचं उत्तर काय येईल बाळांनो? तर 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. चला प्रश्न क्रमांक 5 पाहूया. भारतातील 82 अंश 30 मिनिट पूर्व हे रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते? बघा, मुंबई, कोलकाता, प्रयागराज की चेन्नई? तर प्रयागराज. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 6. पृथ्वीवर एकूण किती रेखावृत्ते आहेत? बा, 180 आहेत, 360 आहेत, 90 आहेत की 24 आहेत? जशी रेखावृत्ते आहेत तशी अक्षवृत्ते देखील असतात. तर पर्याय क्रमांक ब, 360 रेखावृत्ते आहेत. प्रश्न क्रमांक 7. पृथ्वीवरील 1 तासाच्या कालावधीत किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? इम्पॉर्टंट प्रश्न आहेत हे. तर 10 रेखावृत्ते, 15, 20 की 12? तर 15 रेखावृत्ते म्हणजे पर्याय क्रमांक ब. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या रेखावृत्ताच्या आधारे आखली गेली आहे? 0 अंश, 90 अंश, 180 अंश की 120 अंश? तर 180 अंश रेखावृत्त, क. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 9. पृथ्वीच्या अंतरंगाचे मुख्य किती भाग पडतात? 2, 3, 4 आणि 5 यापैकी एक आपल्याला पर्याय निवडायचा आहे. तर पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक आपला असेल ब, 3. पृथ्वीचे अंतरंगाचे 3 मुख्य भाग पडतात. 10वा प्रश्न. हे प्रश्न नोट डाऊन करायचे तुम्ही आणि उत्तरं खाली लिहायचे आहेत प्रश्न लिहून. पर्याय नाही लिहिले तरी चालतील. भूकवचाचे मुख्य 2 भाग कोणते आहेत? खंडीय व महासागरीय कवच, प्रावरण व गाभा, बाह्य गाभा व अंतर्गाभा यापैकी नाही. तर खंडीय व महासागरीय कवच. खंडीय कवच. प्रश्न क्रमांक 11. खंडीय कवच प्रामुख्याने कोणत्या घटकांनी बनलेले आहे? सिलिका व मॅग्नेशियम, सिलिका व ॲल्युमिनियम, निकेल व लोह, सिलिका व काच? सिलिका व ॲल्युमिनियम. पर्याय क्रमांक ब. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. महासागरीय कवच प्रामुख्याने कोणत्या घटकांनी बनलेले आहे? सिलिका व ॲल्युमिनियम, सिलिका व मॅग्नेशियम, निकेल व लोह, ॲल्युमिनियम व निकेल? हे मात्र नीट लक्षात ठेवावं लागेल, पाठ करून ठेवावं लागेल. पर्याय क्रमांक ब, सिलिका व मॅग्नेशियम. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात जास्त घनता असणारा भाग कोणता? पहा, भूकवच, प्रावरण, गाभा की सागरतळ? तर पर्याय क्रमांक क, गाभा हा जास्त घनता असणारा भाग आहे. प्रश्न क्रमांक 14. पृथ्वीचा गाभा प्रामुख्याने कोणत्या धातूंनी बनलेला आहे?
परत हा असाच रिपीट प्रश्न झाला आहे. निकेल व लोह, सिलिका व ॲल्युमिनियम, कॅल्शियम व मॅग्नेशियम, तांबे व जस्त. तर निकेल व लोह पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 15. पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी प्रावर्णाने किती टक्के भाग व्यापला आहे? 50%, 33%, 84% की 16%? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 84%. प्रश्न क्रमांक 16. पृथ्वीच्या केंद्राजवळील तापमान सुमारे किती अंश सेल्सिअस असते? 3000, 4500, 6000 की 8000? तर आपलं उत्तर आहे क, 6000 अंश सेल्सिअस. हे खूप प्रचंड असं तापमान झालं. 17वा प्रश्न. हवेची बाष्पधारण क्षमता कशावर अवलंबून असते? हवेच्या दाबावर, हवेच्या तापमानावर, हवेच्या वेगावर की हवेच्या वजनावर? तर हवेच्या तापमानावर ती अवलंबून असते. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 18. हवेची सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते एकक प्रमाण वापरतात? ग्रॅम, टक्केवारी, मिलीबार, अंश सेल्सिअस? तर या ठिकाणी पहा, टक्केवारी ब हे काय केलं जातं, प्रमाण किंवा एकक वापरलं जातं. प्रश्न क्रमांक 19. वाळवंटी प्रदेशात हवा कशी असते? दमट, कोरी व शुष्क, थंड व ओलसर, यापैकी नाही? तर याचं उत्तर सोपं आहे, कोरी व शुष्क, पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 20. आकाशातील ढगांचे वर्गीकरण प्रामुख्याने कशाच्या आधारे केले जाते? आकाशातले जे ढग आहेत पावसाळ्यामध्ये ते आपल्याला प्रचंड प्रमाणात दिसतात, काळ्या रंगाची, गर्द आणि दाट झालेली. पहा कोणतं उत्तर असू शकेल. तर ढगाची उंची, पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 21. जमिनीजवळ होणाऱ्या सांद्रीभवनाला काय म्हणतात? ढग, धुकं, दव, पाऊस की हिम? तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, धुकं किंवा दव. मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट घडवून आणणारे ढग कोणते? सिरस, अल्टोस्ट्रॅटस, क्युम्युलोनिंबस, स्ट्रॅटस? तर पर्याय क्रमांक क, क्युम्युलोनिंबस हे ढग मुसळधार पाऊस आणतात. अतिउंचावर असणारे आणि तंतुमय दिसणारे ढग कोणते? सिरस, क्युम्युलस, निम्बोस्ट्रॅटस, स्ट्रॅटोक्युम्युलस? तर पर्याय क्रमांक अ, सिरस. प्रश्न क्रमांक 24. जेव्हा हवेची सापेक्ष आर्द्रता 100% होते तेव्हा त्या हवेला काय म्हणतात? शुष्क हवा, बाष्पसंपृक्त हवा, थंड हवा की गरम हवा? तर पर्याय क्रमांक ब हे येईल आपलं. प्रश्न क्रमांक 25. महासागराचा जमिनीलगतचा व कमी खोलीचा भाग काय म्हणून ओळखला जातो? भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान, सागरी डोह? तर भूखंड मंच, पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 26. मासेमारीसाठी सागर तळाचा कोणता भाग सर्वाधिक उपयुक्त असतो? सागरी गर्ता, खंडांत उतार, भूखंड मंच, सागरी पर्वत? तर पर्याय क्रमांक क, भूखंड मंच. सागर तळाची सीमा कोणत्या भागामुळे निश्चित होते? भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान, सागरी खोरी? खंडांत उतार, पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 28. जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? अटलांटिक, हिंदी, पॅसिफिक की आर्क्टिक? पॅसिफिकला
मराठीत प्रशांत महासागर म्हटलं जातं, तर पर्याय क्रमांक मरियानगरता ही पॅसिफिक ओशियनमध्ये आहे. सागरी पर्वतांची शिखरे समुद्राच्या पाण्यावर आल्यास त्यांना काय म्हणतात? सागरी गर्ता, बेट, सागरी मैदान, जला. तर बेट असं म्हणतात. मरियाना गर्तेची खोली सुमारे किती मीटर आहे? 8,848 मीटर, 10,994 मीटर, 6,000 मीटर, 12,000 मीटर. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 10,994 मीटर. काही ठिकाणी मीटरमध्ये फरक असू शकतो, पण 10,900च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त त्याची काय आहे तर खोली आहे. सागरतळावर साचणाऱ्या सूक्ष्मजीव अवशेषांना व मातीला काय म्हणतात? सागरी अवसाद किंवा निक्षेप असं त्याला म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 32, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? टाईम स्टार्ट झालेला आहे, त्यानुसार आपण त्याचं उत्तर घ्यायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे सोनार, पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 33, सागरी प्रवाह प्रामुख्याने कशामुळे निर्माण होतात? ग्रहीय वारे, चंद्र आणि सूर्य, नद्यांचे पाणी, जमिनीची धूप. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहेत बाळांनो, हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे आहेतच. पर्याय क्रमांक अ, ग्रहीय वारे. प्रश्न क्रमांक 34, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह कसे असतात? थंड प्रवाह असतात, उष्ण प्रवाह असतात, मंद प्रवाह असतात की क्षारीय प्रवाह असतात? विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागाकडून पृथ्वीच्या टोकांकडे, उत्तर आणि दक्षिणेकडे, तर उष्ण प्रवाह. आता ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कसे असतात? तर 34व्या प्रश्नाचं उलट या ठिकाणी विचारले. ध्रुवीय प्रदेश म्हणजेच थंड प्रदेश असतात, तिकडून विषुववृत्ताकडे येणारे कसे असणार आहेत सांगा? तर ते कसे असणार आहेत? तर थंड प्रवाह असणार आहेत. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 36, उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या कोणत्या दिशेने फिरतात? तर उत्तर गोलार्धात पहा, उलट दिशेने फिरतात का, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात का, सरळ रेषेत असतात का, का कोणत्याही दिशेने नाही? तर ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असतात. पुढं, दक्षिण गोलार्धात सागरी प्रवाह कसे फिरतात? तर आधी उत्तर गोलार्धात विचारलं होतं, आता दक्षिण गोलार्धात विचारलं. तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, ऊर्ध्व दिशेने, थेट रेषेत. तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. उत्तर ध्रुवात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, दक्षिण ध्रुवात विरुद्ध दिशेने. उष्ण आणि थंड सागरी प्रवाह एकत्र येतात, तिथे काय निर्माण होते? बघा, उष्ण आणि सागरी प्रवाह, थंड सागरी प्रवाह एकत्र येतात, तिथं वादळ येतं, दुष्काळ येतो, हिमवृष्टी येते का धुकं आणि मुबलक प्लवंग मिळतो? तर धुकं आणि मुबलक प्लवंग त्या ठिकाणी येतो. प्रश्न क्रमांक 39, जगातील सर्वात प्रसिद्ध उष्ण सागरी प्रवाह कोणता आहे? लॅब्राडोर प्रवाह, गल्फ प्रवाह, पेरू प्रवाह की कॅनरी प्रवाह? तर पर्याय क्रमांक ब, गल्फ प्रवाह हा सर्वात उष्ण प्रवाह आहे. सागरी प्रवाहांचा ताशी वेग साधारणपणे किती असतो? तर 2 ते 10 किलोमीटर प्रति तास, 50 ते 100 किलोमीटर प्रति तास, 100 ते 200 किलोमीटर प्रति तास की 20 ते 50 किलोमीटर प्रति तास? तर पर्याय क्रमांक अ, 2 ते 10 किलोमीटर प्रति तास. ही प्रश्नमालिका संपली. थँक्यू, धन्यवाद.